आता भावानं तुम्ही म्हणतील या ट्रकवाल्याच्या डिझेल टाकीचा काय विषय आहे, काय पंप मारायला लागलाय. तर भावानं सांगतो तुम्हाला काय विषय झाला होता. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आपली गाडी भरली होती अहमदाबाद वरून बेंगलोर साठी. आपण होतो नगरला, रात्री झोपलेलो इथून बघा, सकाळ सकाळी उठून निघलो, फ्रेश बीच झालो मस्त पैकी. आलो नगर पाशी डिझेल टाकायला थांबलो बघा. डिझेल घेतलं टाकून, तिथंही दादा भेटलं, यांचं डिझेल संपलं होतं. मग त्यांना घेतलं गाडी, तर म्हटलं चला बायपास पर्यंत सोडायचं होतं त्यांना. आलो त्यांच्या गाडी पाशी बघा, पोचलो. 3 इयर पकडलेली बघा गाडी, रातभर झोपली तिथं. वर कुठल्या रांडेजाने डिझेल टाकीचं टोपान तोडलं बघा. डिझेल नाही तरी रांडेजानं तोडले. असल्या चोऱ्या होत्या बघा नगर बायपासला. थांबत जाऊ नका भावानं तिथं. डिझेल टाकलं बघा, निघलो तिथनं. नगर बायपासला चहा पाणी केला बघा मस्त पैकी. काय मारला त्यानं बघा सोलापूर रोडला. रोड बाकी नाद खोळा बांधलाय. पुढे आलो तर बघा ही सवयनं चालली होती टेलर वाली, 20-25 मशनी घेऊन टाटाच्या. कुर्डुवाडीत आलो बघा, इथं आपले फॅमिली मेंबर देवीदास काका भेटलं, रॉयल माणूस राव. मग गाठ घेतली त्यांची, निघलो तिथनं. वर पावसानं घातला येवढा बघा. हे सोलापूर बॉर्डरला आलो बघा, बॉर्डर क्रॉस केली, मारली एंट्री इजापुरात. वातावरण कसं खावण्यात झालंय, नाद खोळा. इजापुरात इथं गाडीचं साहित्य भेटतंय बघा. आपली एक व्हील कॅब निघून गेलेली, त्यामुळे थांबलो, पण तिथं काही भेटलीच नाही राव. पुढे आलो तर पुलरवाला बघा धुळलाच उडवीत चालला होता. नाद खोळा. 13 नंबर आले बघा. या स्पीड ब्रेकरचा तेवढा व्हायचा की लई स्पीड ब्रेकर राव, त्यामुळे आपण येत नाही. हॉस्पिटलला पांढरा डाबे येऊन थांबलो बघा. मग काय शेंग भाजी, रोट्या, निभार, उडीवला रट्टा. समोर काय स्पीड ब्रेकर दिसला नाही. उडीवला दान दिशी. मग झोप यायला लागली ती. मग काय पुढे म्हणलं जाऊन झोपूया, पण स्पीड ब्रेकरनं झोपच गेली. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.